श्री स्वामी समर्थ. वेलकम टू सुनीता शिंदे ब्लॉग. संक्रांतीचा ब्लॉग माझा राहिलेला होता, तर आज म्हटलं छान शेअर करावा. संक्रांतीसाठी पूजेसाठी हे बघा मी अशी छान तयार झालेली होती. आता सण म्हटलं आणि तयारी करायची म्हटलं तर गजरा वगैरे तर पाहिजेच. छान गजरा, आंबाडा हे तर सगळं होतंच. आणि आता आम्ही सगळी तयारी वगैरे करून इथं मी बघा सगळं म्हणजे पूजेचं ताट वगैरे पण सगळं घेतलेलं होतं आणि आम्ही देवाला तर जाणार होतो बाहेर. तर त्यासाठी मी आणि आमचे अंशू देखील छान तयार झालेलं होतं दोघी पण. आणि दोघी तयारी करून आम्ही जाणार होतो माझ्या मैत्रिणीच्या घरी. आणि तिथे गेल्यानंतरच आम्ही घरीच पूजा करणार होतो आणि थोडंसं बाहेर मंदिरात देखील जाणार होतो. तर त्यासाठी निघालेलो आहे. तर तुम्ही देखील माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर हे बघा संक्रांतीसाठी छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं त्यांनी सगळ्यांनी मिळून. मी काही गेलेली नव्हती बरं का, मला खूप वेळ झालेला होता जायला डेकोरेशन करायसाठी. तर छान रांगोळी काढली होती. रांगोळीनंतर असं काही सुंदर डेकोरेशन केलेलं होतं, जे की मला पण खूप आवडलेलं होतं. आणि आम्ही इथं आधी पूजा करणार होतो कारण आमच्या जवळपास विठ्ठल रुक्मिणी मंदिर नाही आहे, त्यामुळे इथे छान तयारी केलेली होती. व्हिडिओ काढायला लागली. मग काय तर आज बघा किती सगळ्या छान तयार झालेल्या आहेत ना, आणि सगळ्या व्हिडिओमध्ये छान आलेल्या होत्या. आणि घरी मग आम्ही सगळ्यांनी एक एक करून छान पूजा करून घेतली घरीच. छान मंदिरात सगळेजण जातात वगैरे, पण आमच्या जवळ काही मंदिर नव्हतं. करते मी बघा छान सगळी तयारी केलेली होती. आणि मग इथंच आम्ही मग आधी ठरवलं होतं इथं करायचं सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर मग जायचं बाहेर. काय करायचं म्हणजे असं टाकायचं फक्त व्हिडिओ तिकडे आहे की तिकडलं घ्या. देऊ का ते खाली राहते ना होम साईडला खाली थोडं खाली प्रत्येक कार्यक्रम बरं का आम्ही असं छान ग्रुपने करत असतो. त्यामुळं काय होतं सगळ्यांचं दररोज काही एकमेकांच्या घरी जाणं होत नाही, पण या निमित्तानं छान सणाच्या निमित्तानं सगळे एकत्र येऊन छान फोटो वगैरे काढायला आणि सगळ्यांना तयारी वगैरे करायला तर खूप छान वाटतं. आणि आता एवढं सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, मग फोटो तर होतातच ना. तर मग छान आम्ही सगळं ग्रुप फोटो वगैरे केले आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं बाहेर जाणार होतो देवाला. घरी आधी पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर बाहेर मग देवाला निघालेलो आहे. आम्ही आधी 5 जणी होतो आणि त्यानंतर आमचा हा एक मेंबर ॲड झाला बरं का. तर असे सगळे मिळून आम्ही मग खाली आलो. इथं मुलं वगैरे छान पतंग वगैरे पण खेळत होते. आणि इथं आमच्या जवळ मंदिर आहे, त्यामध्येच आम्ही मग थोडं तुळशीची वगैरे पूजा करायचं चाललेलं होतं आमचं. मागच्या वर्षी देखील आम्ही खूप छान सगळी तयारी केलेली होती आणि मस्त छान नऊवारी वगैरे सगळ्यांनी नेसलेल्या होत्या बरं का. पण यावर्षी काही झालं नव्हतं एवढं सगळ्यांना. त्यानंतर मग
सगळ्यांची तरी पण सगळ्यांची इथं पूजेसाठी गडबड चाललेली होती बरं का, कारण 5 वाजेपर्यंत पूजा करायची होती. 3 ते 5 असं काहीतरी मुहूर्त होता ना, त्यामुळं मग त्या वेळेत करायचं आणि आम्हाला थोडंसं यायला पण लेट झालेला होता. मग छान पूजा वगैरे आम्ही केली. साड्या कितीही नव्या असो नाहीतर काही, शेवटी आम्ही इथं खाली मांडी घालून बसलो बरं का सगळ्याजणी, छान गोल करून, कारण इथं सगळ्यांना ओसायचं पण होतं. त्यामुळं मग बसल्या सगळ्याजणी एकत्र आणि सगळ्याजणी मला वाटते येऊन गेल्या होत्या. आम्ही एवढ्या जणी 4-5 जणी राहिलेलो होतो फक्त. मग सगळ्यांनी छान हळदी कुंकू लावून तिळगुळ वगैरे दिले आणि याच्यानंतर आता काय आपण याच्यानंतरच आता हळदी कुंकाचे कार्यक्रम देखील पुढे चालू होतील. आणि यावेळेला असं भांगात म्हणजे तीळ तांदूळ वगैरे भरतात. काही ठिकाणी गुलाल असतो, काही ठिकाणी कुंकू किंवा आणि काही ठिकाणी तीळ आणि तांदूळ असं देखील भरतात. आणि या दिवशी छान चुडे वगैरे पण घालतात. तर हे आपण कुंकू वगैरे करतो किंवा असं ओटीमध्ये देत असतो. त्यावेळेला काय म्हणतात हे कोणाला बऱ्यापैकी माहीत नाही, पण आमच्या इकडे तर असं म्हणतात की सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्मोजन्मीचा वसा असं म्हणतात. मी ऐकलेलं होतं सगळ्यांकडून. आपण कसं आपल्या म्हणजे आपण जे ऐकलेलं असतं मोठ्या लोकांचं किंवा आपण जे लहानपणापासून जे ऐकत आलेलं असतो त्याच आपण प्रथा पुढे चालवल्या, तर सगळ्यांना मागच्या पिढीला पण छान वाटतं आणि येणारी पिढी असते ती पण आपल्याकडून छान असं काही संस्कृती शिकत असते. त्यामुळे आपण हे आपले सणवार हे छान असे उत्साहानं नक्कीच केले पाहिजेत बरं का. त्यामुळंच घरातली एक स्त्री असते ती पण छान खुश असते. असे सण आले की त्यावेळेलाच त्यांना थोडंसं बाहेर फिरणं म्हणा हे म्हणा असं होत असते. मग इथे आमचं थोडंसं सगळं झालं बरं का आणि सगळ्यांचं थोडं हळदी कुंकू झालं, तिळगूळ देणं वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही छान सगळ्यांनी फोटोशूट वगैरे पण केलं. तर अशी झाली आमची संक्रांत. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि एकदा लाईक आणि कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.